नमस्कार मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एमएच सेट परीक्षेतील लॉजिकल रिझनिंग म्हणजेच युनिट व्हीआय मधला एक असा टॉपिक डिकोड करणार आहोत जो तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क मिळवून देऊ शकतो. तो म्हणजे व्हेन आकृत्या किंवा व्हेन डायग्राम्स. हा विषय आपण इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की अगदी नव्याने तयारी करणाऱ्यांनाही तो एकाच झटक्यात समजेल. तर चला सुरू करूया. आज आपण नक्की काय काय बघणार आहोत? तर सर्वात आधी व्हेन आकृतीची ओळख, त्यानंतर युक्तिवादाची वैधता कशी तपासायची ते पाहू, मग त्याचे साधे आणि बहुविध उपयोग, काही अत्यंत महत्त्वाचे प्रकार आणि शेवटी आपले आवडते शॉर्टकट्स आणि ट्रिक्स. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, व्हेन आकृतीची एक साधी सोपी ओळख. आता तुम्ही विचार करत असाल की ही व्हेन आकृती नक्की आहे तरी काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक भन्नाट व्हिज्युअल टूल आहे. परीक्षेत आपल्याला जी मोठी आणि गुंतागुंतीची तार्किक विधाने दिलेली असतात ना, ती साध्या वर्तुळांमध्ये मांडून सोडवण्याची ही एक पद्धत आहे. 2 किंवा अधिक गटांमध्ये नक्की काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे या आकृत्यांमुळे आपल्याला एका सेकंदात समजून जातं. हे प्रत्यक्षात कसं काम करतं याचं एक मस्त उदाहरण बघूया. समजा एका बाजूला देवमासा आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य मासे. आता या 2 वर्तुळांचा जो भाग एकमेकांवर आलेला आहे, म्हणजेच ज्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो, तो भाग या दोन्ही गटांमधलं समान वैशिष्ट्य दाखवतो, जसं की पाण्यात राहणे. आणि उरलेले स्वतंत्र भाग त्यांची वेगळी वैशिष्ट्ये दाखवतात. परीक्षेत आपल्याला हीच सामायिक घटक शोधण्याची ट्रिक वापरायची आहे. आता वळूया दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, युक्तिवादाची वैधता. इथे गोष्ट कायम डोक्यात फिट बसून घ्या मित्रांनो. निगमनात्मक तर्क किंवा डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये एक साधा नियम असतो. जर दिलेली मूळ विधाने म्हणजेच प्रेमिसेस सत्य असतील आणि तुमचा युक्तिवादाची रचना बरोबर असेल, तर त्यातून निघणारा निष्कर्ष हा 100% सत्यच असतो. आणि हीच वैधता आपण व्हेन आकृत्यांच्या मदतीने अगदी अचूकपणे तपासू शकतो. परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी ही 2 स्टेप ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. पहिली पायरी, दिलेल्या विधानांनुसार पटापट वर्तुळे काढून घ्या. आणि दुसरी पायरी, त्या आकृतीकडे बघून ठरवा की निष्कर्ष त्यात आपोआप दिसतोय का. जर आकृती निष्कर्षाला नैसर्गिकरित्या दुजोरा देत असेल तर तो युक्तिवाद वैध आहे, व्हॅलिड आहे, नाहीतर तो अवैध ठरतो. एकदम सोपं. एमएस सेटच्या पेपरमध्ये तुम्हाला हे 4 मूलभूत सशर्त किंवा कंडिशनल युक्तिवादाचे प्रकार वारंवार पाहायला मिळतील. कोणतीही अट दिलेली असू द्या, ती या 4 पैकी एका प्रकारात नक्कीच बसते. एकतर गृहीतकाला किंवा निष्कर्षाला होकार दिलेला असतो किंवा नकार. या मूलभूत रचना एकदा समजल्या की प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप सोपं होऊन जातं. चला आता पुढे जाऊया. आपला तिसरा भाग आहे साधे आणि बहुविध उपयोग, म्हणजेच सिम्पल वर्सेस मल्टिपल युजेस. या दोन्हींमधला फरक ओळखणं ही एक मोठी कला आहे. साधा उपयोग म्हणजे काय? जिथे युक्तिवाद फक्त एकाच मुख्य दाव्यावर अवलंबून असतो. पण बहुविध उपयोग म्हणजे काय? जिथे एखादा मुद्दा सिद्ध करण्यासाठी विधानांची एक मोठी साखळी किंवा चेन दिलेली असते. परीक्षेत प्रश्न वाचल्यावर सर्वात आधी हे ओळखा की हा सिम्पल यूज आहे की मल्टिपल. यामुळे तुमची पुढची दिशा एकदम क्लिअर होते. आता वळूयात चौथ्या भागाकडे. इथे आपण काही अत्यंत महत्त्वाचे व्हिज्युअल चीट कोड्स बघणार आहोत. पहिला प्रकार बघा. इथे एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या पूर्णपणे आत आहे. याला आपण समकेंद्री वर्तुळे किंवा उपसंच म्हणतो. उदाहरणार्थ, सर्व पेन्सिल या स्टेशनरीचाच भाग आहेत. आता इथली ट्रिक काय आहे? विधानामध्ये सर्व किंवा ऑल असा शब्द दिसला की डोळ्यांसमोर लगेच ही एकाच्या आत एक असणारी आकृती आलीच पाहिजे. आता हा दुसरा प्रकार पहा. इथे गटांमध्ये अंशतः संबंध आहे, म्हणजे काही भाग सामायिक आहे. याला आपण इंटरसेक्शन म्हणतो. जसं की काही सर्जन हे पुरुष असू शकतात आणि काही पुरुष हे सर्जन असू शकतात. जेव्हा विधानात काही किंवा सम हा शब्द येतो तेव्हा अशी एकमेकात मिसळणारी वर्तुळे काढायची. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर, परीक्षेसाठी खास ट्रिक्स आणि शॉर्टकट्स. परीक्षेला जाण्यापूर्वी हे नियम अगदी तोंडपाठ असले पाहिजेत. युनियन म्हणजे सर्व घटकांची बेरीज, इंटरसेक्शन म्हणजे फक्त आणि फक्त सामायिक किंवा कॉमन घटक, आणि जर 2 गटांचा एकमेकांशी काहीच संबंध नसेल, एकही नाही असं विधान असेल, तर वर्तुळे पूर्णपणे वेगळी काढायची.
सर्व, काही, एकही नाही हे कीवर्ड्स शोधायचे आणि त्यानुसार आकृती काढायची. हाच तो हमखास गुण मिळवून देणारा मंत्र आहे. आता जाता जाता तुमच्यासाठी एक चॅलेंज. समजा परीक्षेत विधान आले, सर्व वडील पुरुष आहेत आणि काही मुले पुरुष आहेत. आता विचार करा, या माहितीच्या आधारे अचूक आकृती तुमच्या डोळ्यांसमोर किती वेगाने उभी राहतीये. सर्व आणि काही या शब्दांवरून कोणती वर्तुळं येतील? आजच्या या विश्लेषणामुळे ही आकृती नक्कीच तुमच्या मनात तयार झाली असेल. असाच सराव करत रहा. आज आपल्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ट्रिक्स वापरत रहा आणि परीक्षेची जबरदस्त तयारी करा.